तर भार घेतलं डोक्यावर टोपलं तर असं नाही तर बघू पहिल्यापासून. मित्रांनो बघू शकता आज ब्लॉग बनवण्याचं कारण एकच मित्रांनो, तर तुम्हाला माहीतच असेल मी जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडका सुभाष. तर मित्रांनो आज आम्ही गेलो आपल्या वावरात आणि टरबूजाच्या वावरात आता भरपूरच पाण्यामुळं आपलं भरपूरच मास सुकला मित्रांनो. आता काही करू शकत नाही आपण त्यासाठी मित्रांनो. त्याच्यानंतर काय आम्ही घेतलं एक व्हिडिओ काढून, हे सागर म्हणे चल काकड्या खाण्यासाठी जाऊ आपण. मग काय आम्ही निघलो आणि गेलो काकड्या सापड. यो बघा कशा काकड्या सापडत होतं. त्याच्यानंतर ह्यो येल उचक त्यो येल उचक चालू होतं त्याचं. त्याच्यानंतर मग काय तो म्हणे निघलो आम्ही आमचं कामासाठी. मग काय आम्ही काकड्या वगैरे खाल्ल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला काकड्या काहीतरी सापडल्या. मी म्हणलं मित्रांनो आपल्याला बी फायनली 2-3 काकड्या सापडल्या ना, या मग तुम्ही खायला नक्की. त्याच्यानंतर काय एखादा व्हिडिओ काढून घेतला बकेमध्ये आणि आपल्या शेजाऱ्याची इथं टरबूज तोडणं चालू होते. म्हणलं एवढं चक्कर आणून. तर कसं होतं माहिती आहे मित्रांनो, तर आलो तर हे म्हणे आपला एक व्हिडिओ काढ यांनी एक नादच लावून टाकला होता. तर रामभाऊ म्हणे आपली टोळी आहे असं असं काम करते, म्हणजे वाहतुकीचं वगैरे काम करतात. त्याच्यानंतर काय म्हणलं मग तुमचं बी व्हायरल करून टाकतो तुम्हाला मी. मित्रांनो आपले रामभाऊ भारसकर आहे, यांना जरी तुम्हाला कोणाला टरबूज तोडला वाहतूक भेटत नसेल तर आपला खाली नंबर देतो आहे, नंबरवर संपर्क साधा. 100% तुम्हाला वाहतूक गाडी भरण्यासाठी 100% साधन आहे मित्रांनो. त्याच्यानंतर काय टरबूज ओकेमध्ये भरणं चालू आहे, बघू शकता तुम्ही. माल तर ओकेमध्ये तुटला होता. आपल्या शेजाराचे भरपूरच माल आहे बाबा इथं. ते म्हणे थांब म्हणे जाता येईन म्हणे, कुठं नाही जायचं. बघू शकता आता भरणं कसं चालू आहे, भरणं ओकेमध्ये चालू आहे मित्रांनो. काय अडचण नाही. आपले रामभाऊ आहे, टोळीचे अध्यक्ष आहे, काम मुक्करदम आहे, सॉरी सर्व. तर बघू शकता आपले हे मामाचे ये उचल टोपलं तेले सुरू चालू आहे आता त्यांचे काम. आता आपण काय करू, व्हिडिओ लाईक करा जातात.